काय सांगाव मला पात वलते धाले म्हणला पात वलते नुत्ते पोली कले येते पुलन पोली थाते निधून जाते म्हणला पात वलते निधून चाललंय वैतगलं नंबल देते नंतर सांगतो म्हणते ब्लॉक करून टाकते म्हणला लग्नच होय नाही ताय तोलू मामा म्हणले लग्न होईल पण पोरगी बघायला गेलं की तिथं बोलायचं नाही गप राहायचं ते म्हणला तुम्ही म्हणतांत नाही दोल नाही म्हणतांत म्हणला त्याला फक्त माझं तेवढं लग्न लावून द्या. सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे आणि सर्वांच्या पाठांतरातला आहे. आता इकडे लक्ष द्या. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला अर्थातच तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्त्व सांगतात. पहिला मुद्दा म्हणे महाराज एवढं तोला मोलाचं जे शरीर आहे हे शरीर आम्हाला भेटलं कशा करता. शरीर भेटण्याचं कारण काय त्याची महाराजांनी 3 कारणं सांगितली. का पहिलं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे अंतेची झाली अंगे रूप. म्हणजे जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. बाबा पहिलं कारण जीवाला जन्म घ्यायचं. दुसरं कारण महाराजांनी सांगितलं जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं दुसरं. त्या देवाची आठवण त्या भगवंताची आठवण जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत येते का दुःख आल्याच्या नंतर येते. बोलायचंय खोटं बोलायचं नाही. महिला मंडळ बोला खोटं बोलायचं नाही लबाड बोलायचं नाही. मी आधीच सांगायलोय जर खोटं बोलताल तर पुढचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता तुम्हाला पडणार नाही. मी आधीच सांगायलो. पुन्हा म्हणू नका असं झालं तसं झालं. सांगा बरं. जोपर्यंत जीवनात सुख आहे तोपर्यंत देवाची आठवण कोणालाच होत नाही. पण दुःख आलं की पळत देवाच्या मंदिरात जातो हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो का रे बाबा देवा काय तुझं मी वाटोळ केलंय की एवढं दुःख माझ्या पदरात घातलंस. म्हणजे लोकाचं वाटोळ केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का. देव कोणाचंच वाटोळ करत नाही बाबा. माणसानं जे केलेलं कर्म आहे हे कर्म प्रत्येकाला भोगायला येणार आहे. याच्याकरता मी सांगतो एक वेळेस मंदिरातला देव तुम्हाला आम्हाला माफ करल पण मनुष्यानं केलेलं कर्म हे कर्म कधीच माफ करणार नाही. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र चांगलं करावं. तुम्ही देवाला घाबरू नका. जे कर्म तुम्ही आम्ही करतोय ना त्या कर्माला घाबरलं पाहिजे. कर्म करत असताना माणसानं चांगलं केलं पाहिजे. पण इमानदारीनं सांगावं खरंच आपलं कर्म चांगलं आहे का हो बाबा. जीवनात दुःख येतंय मुळात आपल्या जीवनात सुख नाही. याचंही मी कारण सांगतो. माणसं स्वतःच्या दुःखामुळं जास्त दुःखी नाहीत शेजाऱ्याच्या सुखामुळं जास्त दुःखी आहेत. हे लक्षात असू द्या. स्वतःचं दुःख आहे ना त्याच्यामुळे जास्त दुःखी नाहीतच पण शेजाऱ्याचं सुख बघितलं की याच्या पोटात दुखतं. शेजाऱ्यानं बंगला बांधला घराची वास्तुशांती आहे मस्त जेवायचं पूजाला बोलवलंय मग तिथं जायचं जेवण करायचं. पूजा झाल्याच्या नंतर घरी यायचं. वाटलंच तर जेवण गुलाबजामून छान बनवलेत वाटलंच तर पंक्तीतले घरी घेऊन यायचे. ते तिथं जातं आणि तिथं जाऊन म्हणतं लोकांचे मुडके मोडून बांधला. तू मोड बघ जमतंय का एवढं सोपं आहे का. ते काही नसतं उगाच उगा आहे का नाही. बरोबर आहे का नाही. खरं सांगावं असं आहे का नाही आपल्या जीवनात. आहे का नाही. आहे का नाही. तुमच्यावर बी एक उदाहरण घ्या. लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला पडल्यावर तुम्ही किती खुश होत्या. किती खुश होत्या होत्या का नाही. आणि तोच हप्ता एखादीला नाही पडू द्या मग ती तिच्याकडं जाणार आणि तिच्याकडे जाऊन म्हणा मला पडला तुला नाही पडला मला पडला तुला नाही पडला. बघा काय आहे का नाही. काही गरज आहे का उगाची उगा विनाकारण. स्वतःचं दुःख हे कधीच बघणार नाही शेजाऱ्याचं सुख बघितलं. पण एक लक्षात ठेवा अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो. एक लक्षात ठेवा ऐका जितकं भेटलंय ना माणसांना तेवढ्याच समाधानी राहिलं पाहिजे. बोलणं कळत आहे ना. जितकं भेटलंय ना माणसानं तेवढ्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. पण बाबा जेवढं भेटलंय तेवढ्यात माणूस समाधानी राहतच नाही. अजून अजून माणसं अपेक्षा करत राहतात. जेवढं भेटलं त्याच्यात समाधानी कुणीच राहणार नाही. आमच्या गावात एका जणाला 10 किलो सोन्याचा हांडा सापडला. किती किलो. 10 किलो सोन्याचा हांडा सापडला. आता ज्याला 10 किलो सोन्याचा हांडा सापडला मी त्याच्या घरी गेलो.
आणि घरी गेल्याच्या नंतर आता ज्याला 10 किलो सोन्याचा हांडा सापडला तो माणूस किती खुश पाहिजे हो बाबा, खुश पाहिजे की नाही. त्याचा डोक्याला हात लावून बसला होता. मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणलं का हो काय झालं दादा, म्हणे काही नाही. म्हटलं मग 10 किलो सोन्याचा हांडा सापडलाय, तुम्ही नाराज का आहात, काहीतरी झालं असेल मला सांगा. म्हणे काहीच नाही. म्हणलं काहीतरी झालंय सांगा, कारण 10 किलो सोन्याचा हांडा तुम्हाला सापडलाय, तुम्ही खुश पाहिजे, तुम्ही नाराज आहात, काय झालंय मला सांगा. त्यानं सांगितलं ते हांड्यावर बघ म्हणे काय लिहिलंय. तर त्या हांड्यावरती असं लिहिलेलं होतं, हा अंडा 10व्या क्रमांकाचा आहे. काय लिहिलेलं होतं, हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. मी म्हणलं दादा हंडा 10व्या क्रमांकाचा असू द्या किंवा 11व्या क्रमांकाचा असू द्या, भेटलाय तर तुम्हालाच ना, मग तुम्ही नाराज काय. ते काय म्हणलं माहिती का, हा जर हंडा 10व्या क्रमांकाचं तर मागचे 9 कुणी नेले असते र. म्हणजे 10व्या क्रमांकाचा 10 किलोचा भेटलाय त्याच्या समाधानी नाही, मागचे 9 नेलेत म्हणून दुखी आहे. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. वाक्य लक्षात ठेवा. सुखाची आशा करत असताना माणसाचा जो जन्म आहे हा जवळपास सगळा जन्म निघून जातो. कशाची आशा करताना, सुखाची आशा करताना. पण महाराज याच्या अगोदर आमचा एक प्रश्न असा आहे, आमच्या जीवनात दुःख येतंय तरी का. बाबा दुःख येण्याचं कारण काय, ऐका. मुळातच आपल्याकडं अज्ञान आहे. अज्ञान किती प्रकारचं, एक देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये. माणसाला जन्माला आल्यापासून माणसाच्या जीवनामध्ये मरेपर्यंत जे दुःख हे किती प्रकारचं आहे. मुळात ते दुःख 4 प्रकारचं आहे. एक जन्माचं, दुसरं मरणाचं, तिसरं वृद्ध काळाचं आणि चौथं आजाराचं. ऐका, या 4 दुःखांपैकी एक दुःख आपण टाळू शकतो, दुसरं दुःख टाळू शकत नाही. आता जे 4 दुःख आहेत, जन्माचं, मरणाचं, वृद्ध काळाचं आणि आजाराचं. आता ऐका, 4 दुःखांपैकी 2 दुःख आपल्याला नक्की टाळता येतील, पण मुळात त्यातले 2 दुःख आपल्याला कधीच टाळता येणार नाही. कोणते 2 दुःख टाळता येतात आणि कुठले 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही याचं चिंतन आपण बघू. पहिलं आहे जन्माचं दुःख. जन्माचं दुःख जे हे कोणाला टाळता येतं का, येतं का. मुळातच जन्माचं दुःख हे कोणाला टाळता येणार नाही. जन्माला प्रत्येकाला यावं लागतं, जन्माचं दुःख हे टाळता येत नाही. मग जन्माला आलं की मरावं, जावा प्रत्येकाला लागणार आहे. जन्माचं आणि मरणाचं हे 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही, पण त्यातले 2 दुःख आपल्याला टाळता येतात. कुठले कुठले का, जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही, आणि जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. ऐका, 2 दुःख आपल्या जीवनातले आपल्याला टाळता येतात, त्यातले 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही. जन्माचं आणि मरणाचं मुळात बाबा हे 2 दुःख आपल्या जीवनातले आपल्याला टाळता येणार नाही. जन्माला आल्याच्या नंतर मरावं लागणार आहे, जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. महाराज सांगतात इथं राहण्यासाठी कुणी आलेलं आहे का, कुणीच नाही. येथे नाही उरो आले अवतार अन एरते पामर जीव किती. इथं राहण्यासाठी, इथं उरण्यासाठी कोणालाच थांबायचं नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे, पण जाणं कसं असावं, जाणं कोणासारखं असावं आणि जाणं कुठल्या पद्धतीचं असावं याचा विचार माणसानं जरा थोडासा केला पाहिजे. लक्ष देऊ नाही का. मी कीर्तन सांगतोय म्हणजे मी जाणार नाही असं थोडीच आहे, मलाही जावं लागणार आहे. तुम्ही कीर्तन ऐकताय म्हणजे तुम्ही जाणार नाही असं थोडीच आहे, तुम्हालाही जावा लागणार आहे. यांनी गायन केलं म्हणजे हे जाणार नाही असं थोडीच आहे, तुम्हालाही जावा लागणार आहे. तुम्ही पखवाज वाजवलं म्हणजे तुम्ही जाणार नाही, तुम्ही का अमृत पिऊन आले का, तुम्हालाही जायचंच आहे ना. हे सुद्धा जाणार आहेत, पण सगळ्याला वाजवीत घेऊन जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. प्रत्येकाला जावा लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. आल्याच्या नंतर यमदेवाकडे जर बघितलं ना बाबा, आता अशी लिस्टच असते. आज कोणाचा नंबर, उद्या कोणाचा नंबर, परवा कोणाचा नंबर. एका गावामध्ये एक रामभाऊ नावाचा माणूस राहत होता. 1 नंबरला त्याचं लिस्टमध्ये यमाचं नाव आलं. यमानं त्याचा घरपत्ता काढला आणि यमदेव त्याच्या घरी गेले. सांगितलं रामभाऊ आता आपल्याला इथं राहायचं नाही, आपल्याला वरती जायचं आहे. रामभाऊनं विचारलं तुम्ही कोण, म्हणे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले देवा घेऊन जायचं आहे ना, घेऊन जा, काही हरकत नाही, पण खूप दूरचा प्रवास करून आला, थकला असाल, काहीतरी खाऊन जा ना. चालतंय म्हणे. रामभाऊनं असा प्युअर तुपातला शिरा केला यमदेवाला खाऊ घालण्यासाठी आणि त्याच्यात टाकल्या झोपीच्या गोळ्या. ते शिरा दिला यमदेवाला खायला. यमदेवानं शिरा खाल्ला आणि यमदेव झोपले. तोपर्यंत यानं यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःचं 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले. यमदेव उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले रामभाऊ एवढा छान शिरा केला, एवढा गोड शिरा केला, एवढा सुंदर शिरा केला, पोट भरून शिरा खाल्ला. शिरा खाल्ला की मला झोप लागली, मी तुला काहीतरी देणार आहे. आता काहीतरी देणार आहे म्हणल्यावर रामभाऊ तर उड्याच मारू लागले ना. रामभाऊ म्हणले मरणही वाचलं
आणि उलट मला देवच काहीतरी देणार आहे. सांगा देवा काय देणार आहात? रामभाऊ म्हणले काही नाही, लिस्ट लक्ष देऊ नाही का बरं. यमदेवानं सांगितलं रामभाऊला म्हणे जास्त काही देणार नाही, लिस्ट जी मी वरून सुरू करणार होतो ना ती आता खालून सुरू करणार आहे म्हणे, बाकी तुला काही जास्त द्यायचं नाही. बघा अहो जावा प्रत्येकाला लागतंय, आल्याच्या नंतर जाणं हे प्रत्येकाचं. लाख कुटाने करा, जन्म ज्या ठिकाणी जिथं भेटणार आहे तिथं भेटणार आहे, आणि जायची जी काळ आहे, जायचा जो वेळ आहे तो निश्चित प्रत्येकाचा ठरलेला आहे. जावा प्रत्येकाला लागणार आहे, जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. जन्माचं आणि मरणाचं बाबा आपल्या जीवनातले हे दोन दुःख आपल्याला टाळता येतात का? येतात का? नाही. आपण वारीला येतो कशासाठी? लोईस ज्ञानोबारायवरती प्रेम आहे म्हणूनच तुम्ही वारीला आलात का? लय श्रद्धा आहे, एवढी निष्ठा आहे संतांवरती. आता आषाढी वारीला जातो पांडुरंगाकडं, त्या भगवंतावरती एवढी निष्ठा आहे आपली, एवढी श्रद्धा आहे म्हणूनच जातो का? खरं सांगा. काही वारीला जाते बिस्किटाची गठुडी गोळा करून घरी घेऊन येते, श्रद्धा आहे म्हणे. ऐका नाही उगा. काही काही जणांचं वजन कमी जरी असलं तर येताना 5-5 किलो वाढून येतं, याला बाळ बोलत नाही महाराज, खरं सांगतो. आता तुम्ही वारीला आलेला आहात, वारी प्रत्येकानं केलेली आहे. पुण्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम असतो, 2 दिवसाचा, बरोबर आहे का नाही? 2 दिवसाचा मुक्काम असतो. आता आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, आता तिकडले आले आता इकडं पुण्यामध्ये. अशा 4-2 आज्या होत्या, आणि त्या पुण्यामध्ये आता 2 दिवस तिथं पडून राहण्यापेक्षा फिरायचा नाद. गेल्या त्या मॉलमध्ये, आणि त्या मॉलमध्ये गेल्या, त्या मॉलमध्ये त्या लिफ्टकडे बघत होत्या. त्या लिफ्टने काही माणसं वर जायचे, काही खाली यायचे, वर जायचे, खाली यायचे, वर जायचे, खाली यायचे. लगेच एक आजी दुसरीला कशी करते, बघ बघ ज्ञानेश्वर महाराज उगच नाही म्हणले पुण्याची गणना कोण करे बघ, जाताना म्हातारं जातं, येताना तरुण होऊन येतंय, बघ पुण्याची गणना. ते पुण्य कुठं, हे पुण्य कुठं आहे का नाही उगं? काय काही घेणं देणं नसतंय. वारीला आले की महिला मंडळाच्या पाठीमागं एवढंच काम असतं, पाणी दिसलं की धुणं धुवायचं, जागा दिसली की वाळू घालायचं, एवढंच, बाकी काही नसतं. वारी दिंडी कुठं आहे काय काही मिळ नसतो त्यांना. रांग दिसली की प्लेट घेणार, रांगीत लागणार, दिसली रांग की रांगे. आपण रांग कशाची हे तर बघावं ना, कशा हे तर रांग कशाची हे तर बघ, काही घेणं देणं नसतंय. दिसली रांग, 2 किलोमीटर रांग लागलेली, चालता येणार, गुडघे दुखालेत. म्हणलं आजी खाली बसा, रांग लांब आहे. नाही नाही म्हणली, गबा साबुदाणा भेटतोय, शांत बस, तुला काय कळतं? रांगीत लागली. म्हणलं रांग संपत 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 आली. रांग दुसरी कशाची नव्हती, दाढी कटण्याची रांग होती. काय हणं हणं घेता का बघा, काय करायचं? रांग कशाची हे तर माणसाला कळालं पाहिजे ना. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो. जरा हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे, असं मोकळं राहावं. कधी जाईल आणि कधी झटका टॉक गेलं 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 का, कधी जाईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. याच्या पुढे जाऊन बोलू. खरं तर कीर्तनात विनोद नसावा, हे वाक्य लक्षात ठेवा. ऐकणारे तुम्ही जाणकार आहात. कीर्तनात विनोद नसला पाहिजे हे खरं आहे. तुम्ही म्हणता महाराज, तुम्हीच म्हणता कीर्तनात विनोद नसावा, आणि राहून 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 तुम्हीच विनोद करता. ऐका, कीर्तनात विनोद नसला पाहिजे हे बरोबर आहे, पण मावा पडल्या फवारा हाणोच लागतो, हे लक्षात असू द्या. पण फवारा हाणल्यावर किडे मरावे ना. काय फवारा हाणल्यावर किडे कुठंच मरत येत, काही काही जाग्या फवाऱ्यातून किडे निघत आहेत. का बरोबर आहे का नाही महाराज? विनोद असला पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. आपलं आयुष्य कोणाच्या दबावाखाली माणसानं जगलं नाही पाहिजे. आपल्या मस्तीत परमार्थ करावा, आपल्या मस्तीत माणसानं जीवन जगलं पाहिजे, आपल्या मस्तीत राहिलं पाहिजे. काळ आणि वेळ कोणाची कधी सांगून येईल म्हणून हे आम्ही सांगू शकत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवरती आपल्याला चलत असताना पावला पावलावरती दुःख देणारे माणसं आपल्याला भरपूर भेटतील, हसवणारा 100तून एखादा असेल. वाक्य कळालं ना? एक लक्षात ठेवा. ऐका, पावला पावलावरती चलत असताना आपल्याला दुःख देणारे भरपूर जण असतील, पण हसवणारा 100तून एखादा असेल. अशी माणसानं जपले पाहिजे. जीवनामध्ये दुःख देणारे माणसं सांभाळण्यापेक्षा सुख देणारे माणसानं सांभाळले पाहिजे. हे वाक्य लक्षात असू द्या, हे लक्षात असलं पाहिजे. दुःख देणारे सांभाळण्यापेक्षा आपल्याला सुख, याच्यापासून सुख देणारे माणसाच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. सांभाळून घेणारे माणसाच्या जीवनामध्ये असले पाहिजे. ऐका, आपल्या जीवनामध्ये दुःख येतंय बाबा, दुःख विषय बाजूला चाललाय, विषयावरती या. दुःख येतंय त्याचं कारण आहे बाबा आपल्याकडं अज्ञान आहे. अज्ञान जर बाजूला काढायचं असेल तर याच्याकरता संगत तुम्हाला साधू संतांची करावी लागेल. वर्णन करत असताना असं केलंय, अज्ञाना लावा व्यसन मार्गाशी, किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अंदेह कष्टविती परोपकारे, येथे उपकारासाठी आले गरजा
तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी देह झिजवणारे जर कोण असतील ना, हे मात्र साधू संत. आणि ऐका, संत ते संतच होऊन गेले बरं, पुन्हा संत होणे नाही, हे लक्षात असू द्या. उगाच ह्याच्याकडे एवढं ज्ञान आहे, त्याच्याकडे एवढं ज्ञान आहे, हे आणि ते काही नसतंय महाराज. माणसाला ज्ञान बी असावं, पण नुसतं ज्ञान काही कामाचं नाही, ते अहंकारी असतं. लक्षात असू द्या. ज्ञान असलं पाहिजे, पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल, तर ज्ञान काही कामाचं नाही. मुळात ज्ञान काही कामाचं नाही बाबा. ज्ञान असलं पाहिजे, पण ज्ञानाला जोड कशाची असावी? भक्तीची असावी. एका गावामध्ये एक शास्त्री राहत होते. भरपूर ज्ञान, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत शास्त्री होते. ज्ञान भरपूर, दत्ता महाराज लई ज्ञान. पण त्या भक्तीचा आणि त्या प्रेमाचा, त्या ज्ञानाला ओलावा नसल्यामुळं अहंकार झाला. काय होता? अहंकार होता. मग ते अहंकार असला की ते गावामध्ये सगळ्या गावात फिरायचे आणि कोणाकडं जायचे आणि कोणाला म्हणायचे, हां कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. ह्या पठ्ठ्याला सगळं पाठ आहे. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण चट पाठ आहे. शास्त्री म्हणतात मला, विचारा कोणाला काय विचारायचं असेल तर. सगळ्याचे डोके त्यानं पिकवून टाकले गावात. कोणाकडं गेलं की विचारा काय विचारायचं तर. आणि ते शास्त्रीकडं बाबा असा कंदील असायचा. कंदील, कंदील कळतो ना तुम्हाला? आता हे जुने माणसं, जुने आज्या वगैरे आहेत बघा, कंदील माहीत आहे ना? पहिले लाईट कमी असल्यामुळं, लाईट ही कमी प्रमाणात होती, याच्यामुळं काय यूज करायचो आपण? हां, कंदीलच म्हणतात का बुलढाणा जिल्ह्यात? हां, कंदील असायचा बघा. ते शास्त्रीला काही घेणं देणं नव्हतं. दिवस असला, रात्र असली तरी ते कंदील चालूच, कधी बी चालूच. बघा एखादं माझ्यासारखं यायचं, म्हणायचं हां शास्त्री ते कंदील हां कधी विजवायचा? इथं दिवस चाललाय, कंदील विजवा. ते विजवला पाहिजे. आता दिवसा, रात्री कंदील लावा हे ठीक आहे, पण दिवसा काय लावायची गरज आहे का? हां, दिवसा तर सगळं दिसतंय ना, लावून टाका म्हणे ते कंदील, विजवून टाका. शास्त्री म्हणायचे, माझ्या प्रश्नाचं ज्या वेळेस तुम्ही उत्तर देसाल त्यावेळेस मी कंदील विजवणार. ज्ञान भरपूर, अहंकार असल्यामुळं ते काय करायचे? कोणाकडं गेले की म्हणायचे, विचारा कोणाला काही प्रश्न असेल तर. आणि असे शास्त्री एक दिवशी गावाच्या बाहेर जात होते. दिवस मावळाचा टाईम होता, 4, 5, 6 वाजले असतील त्या टायमाला. आणि एक शेतकरी शेतामध्ये बैल चारवत होता. आणि शास्त्री ते जात होते. आणि शास्त्री जात असताना त्या शेतकऱ्या नावा दिला, ए मामा इकडे. शास्त्रीनं काय लक्ष दिलं नाही, कारण त्यांना माहिती होतं गावात सगळे मला काय म्हणतात, बोला, शास्त्री म्हणतात, पंडित म्हणतात. हां, हे मामा मला कोण म्हणणार आहे? लक्ष नाही दिलं. परत पुढं निघाले. आवाज न ऐकल्यासारखं केलं. परत त्या शेतकऱ्यांना आवाज दिला, ए बाबा अरे इकडे. मग शास्त्रीनं असं महाग वळून बघितलं आणि शास्त्री म्हणते, तूच इकडं. ते शास्त्री आले, अहंकारामध्ये होते, कंदील हातात. आणि शेतकऱ्याकडं शास्त्री गेले आणि शास्त्री म्हणले, अरे बालका, या देहास तू मामा म्हणालास? अरे गवत्या, तुला काही कळतं का? ना ते म्हणला, गवत्या मला? ते शेतकरी मुरलेलं होतं बाबा, ते काय असं तसं नव्हतं. ती म्हणजे मला गवत्या, मला बालका. ते कंदील, ज्यावेळेस तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार त्यावेळेस मी हा कंदील विझवणार. तुझा काही प्रश्न असेल तर विचारू शकतोस मला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, माझं सगळं मुखोद्गत आहे. काय विचारायचं आहे का तुला? विचारू शकतोस. शेतकरी म्हणला, असं आहे का? सगळं उत्तर देणार? हो देणार. बघ बरं, पुन्हा म्हणू नको असं झालं आणि तसं झालं. देतो म्हणला. काही नाही म्हणला, विचारतो मी तुला प्रश्न. जर माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर त्या कंदीलचं काय करणार? फेकून देणार म्हणला. देणार ना? हो बरं. 2 मिनटात आलो म्हणला. तिकडं बैल बांधले. ते बैल मोकळेत, बांधावर चरत आहेत.
तेवढे एकदा आवताला बांधतो आणि मग तुझ्याकडे येतो. बाबा ते शेतकरी बैलाकडे गेला. आवत माहीत आहे ना, त्यानं काय केलं माहिती का, रुमण्याला बैल बांधले होते, रुमण्याला. त्यानं ते रुमण्याचे बैल सोडले आणि खाली आवताला बांधले आणि रुमणं काढलं त्याने, असं असं रुमणं काढलं आणि असं खांद्यावर घेतलं आणि ते शेतकरी निघाला त्या शास्त्रीकडं. शास्त्री आता अहंकारामध्ये होते, भ्रमात होते. ते शास्त्रीचं चाललं होतं नारे 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 नारे. तेवढ्यात ते शेतकरी आला आणि म्हणे हां हां विचार, काय प्रश्न असेल तुझा तो विचारू शकतोस, काही विचारू, विचार. शेतकऱ्यानं सांगितलं बाबा माझ्या हातात जे त्याला रुमणं म्हणतात. कळतंय ना काय, ह्याला रुमणं म्हणतात. हो म्हणे कळतंय मला. मग आता मला हे सांग, हे रुमणं नेमकं कुठं लागन? सांग म्हणे. आता शास्त्री म्हणला आता याला उत्तर देऊ काय? शास्त्री म्हणले पिंढऱ्याव म्हणावतं हे मांड्याव हाणाय बसलंय, मांड्या म्हणावतं हे कमरात टाकायला बसलोय. म्हणे मला काय उत्तर येणार नाही. म्हणे ते कंदील टाकून देत नाही. त्यानं कंदील ठेवलाच नाही, त्यानं 2 मिनिटात तो कंदील टाकून दिला. उग म्हणला शेतकरी काय उग ज्ञानाचा आव्हान तो उग, इथं ज्ञानी तुझ्यासारखे लई पडू नयेत. माझं बोलणं कळालं? दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. जीवनात तुमच्याकडं किती ज्ञान आहे बाबा, तुमच्या ज्ञानाला काही किंमत नाही. ज्ञानाला जोड भक्तीची असली पाहिजे, हे फार गरजेचं आहे. ज्ञान भरपूर आहे पण भक्ती नसल, अहंकाराचं आहे. कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण आहे. काय म्हणले महाराज, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आला की सगळं निघून जाते, महापुरे झाडे जाते आणि तेथे लवाळे. लवाळं राहतं, लवाळं वाचतं, पण ते कशामुळं? त्याचं कारण महाराजांनी पुढं जाऊन सांगितलं, नम्र झाला तिने कुंडले अनंता. त्याच्याकडे नम्रता आहे. माणसाकडे ज्ञान असावं पण ज्ञानाला जोड जर कशाची असली पाहिजे ना, तर नम्रतेची ज्ञानाला जोड असली पाहिजे. नुसतं ज्ञान आहे बाबा हे मुळात आमच्या काही कामाचं नाही. अज्ञानामुळं आमच्या जीवनामध्ये काय असेल तर आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण जर आमच्या जीवनातलं दुःख बाजूला जर काढायचं असेल तर अगोदर आपल्या जीवनातलं अज्ञान आपल्याला बाजूला काढावं लागणार आहे. जोपर्यंत अज्ञान बाजूला होत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. बरं, ज्याची अपेक्षा त्याची प्राप्ती नाही आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक वस्तू ह्या काळामध्ये सुख देत असेल तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःख देते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ आणि काळानुसार वस्तूचा बदल होतो. थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला? सुखाला. ते स्वेटर उन्हाळ्यात घाला, कशाला? दुःखाला. मला सांगा, वस्तू बदलली की काळ बदलला? काय बदलला? काळ बदलला. वस्तू एकच आहे, बदलला जर काय असेल तर काळ बदलला आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल झाला. एखादा गोड पदार्थ आहे, तो गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच गोड पदार्थ रोज 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 पात्रात वाढला तर माणसाला काय होते? वा 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 वा, हुशार. ही पुढची पिढी आहे. टाळ्यावर एकदा हां, छान. एवढं कीर्तनात टाळ घेऊन उभा राहून एवढं धाडसानं उत्तर देणं, हे लक्षात ठेवा. हे इथून पुढचं भविष्य घडवणारे, हे इथून पुढचे कीर्तनकार, हे इथून पुढचे यांच्यासारखे वाजवणारे आणि इथून पुढे यांच्यासारखे हे गाणारे. मुलाला चांगले संस्कार लावले पाहिजे, ही काळाची गरज आहे. संस्कार असणं हे फार गरजेचं आहे. हल्ली धन कमवण्यामध्ये, श्रीमंती कमवण्यामध्ये, पैसा कमवण्यामध्ये आम्ही फार पुढे आहे. पण मुळात बाबा तुमच्या धनाला, तुमच्या श्रीमंतीला, तुमच्या पैशाला काही किंमत नाही. तुम्ही किती पैसे कमवले, नाही दादा तुमच्या पैशाला किंमत. तुम्ही किती धन कमवलं, तुमच्या धनाला नाही किंमत. तुम्ही किती संस्कार कमवले, याला फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. बरं, आणि संस्कारामध्ये आता हल्ली आम्ही फार पाठीमागं आहोत. माणसाच्या जीवनामध्ये मुलांना चांगले विचार, मुलांना जर एकमेव ठिकाणी सुधरवायचं आणि चांगलं घडवायचं जर असेल तर त्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे हा धर्ममंडप आहे. काय? हा धर्ममंडप आहे. हे थोडक्यात हे एक गॅरेज आहे. इथं आलेल्या गाड्या बिघडत नाहीत, बिघडलेल्या गाड्या नीट होत्यात. याच्यामुळं इथं बिघडलेल्या गाड्यांना आलं पाहिजे. हे सुधारण्याचं ठिकाण म्हणजे काय जर असेल ना, हा धर्ममंडप आहे.
बरोबर आहे. माझा विषय हा चालला होता. एक वस्तू जर रोज रोज टाकली तर काय होते माणसाला? उलटी होते. बरं, तिला उलटी का म्हणतात हा डोक्यात कधी प्रश्न आलाय का तुमच्या? का तिला उलटी म्हणतात? मी सांगू का? सांगू का? तर तिला उलटीच म्हणतात. असं आहे कधी? नाही. उलटी या शब्दाचा अर्थ आहे का? पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटेच परत येणं, ही प्रक्रिया झाली उलटी. म्हणून ती वाक्य लक्षात ठेवा. आपली मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाही. प्रत्येक शब्दाला स्वातंत्र्य भूमिका आहे. झाड आणि वृक्ष हे D.Ed B.Edला समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाही. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी आणि लता वेगळी. प्रत्येक शब्दाला भूमिका आहे, ती स्वतंत्र भूमिका आहे. तुम्हाला महिला का म्हणतात? बोला बोला. मी सांगू का? सांग म्हणा. तुला इथं आणलंयच कशाला? तू 2 तास इथं आलासच कशाला? तूच सांग म्हणा सगळं. होय, नितीन महाराजांना 2 तास तुला बोलिलेच कशाला? सांगायलाच बोलिले ना, तूच सांग सगळं. हां, का तुम्हाला महिला म्हणते? लक्ष देऊ नाही का? यांना पुरुष म्हणते म्हणून तुम्हाला महिला म्हणते. हां, बरोबर आहे. असं आहे का ते? नाही. महिला या शब्दाचा अर्थ असा आहे, मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं म्हणून काही जणांना लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालं त्यांना विचारा. जे पिपळाखाली मुझे त्यांना काही कळणार नाही. त्याच्यासाठी एखादं तरी लग्न करावं लागतं. बोलणं कळतंय ना? हां, बरोबर आहे का नाही? त्याच्याशिवाय काही कळणार नाही. कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवत असते. प्रत्येकाची बायको, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसनं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवी. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आपलं झालंच नाही, आपल्याला काय कळणार आहे सांगा बरं महाराज? प्रत्येकाची बायको प्रत्येकाला बोलत राहते महाराज. बरोबर आहे का नाही? गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? तुम्ही पिपळाखाली मुझे सगळे जवळपास. गायनाचार्याची बायको किती गोड चाल गायची दीपक महाराजन घरी जायचं. बायकोला म्हणायचा बाग चैतन्य महाराजांच्या कीर्तनात 1 नंबर चाल गायली. बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे. तुम्ही गप्रा मला काय करायचे सांगा बरं? कीर्तनकाराची बायको गपची बसते का? हां, कीर्तनकाराची सुद्धा बायको गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा, हे लक्षात असू द्या. हा संसार आहे. काही म्हणतात आमचं लग्न होईना, लग्न नाही होईल तेच बरं आहे. हां, काही खरं नाही महाराज. आमच्या गावात एक जण होतं 5 वर्षापासून लग्न होत नव्हतं. ते मामाकडं आला, कारण ते होतं तोंडानं स्लीप बाबा. ते मामाकडं दत्ता महाराजाकडं आलं आणि ते म्हणलं काय सांगाव मला. 5 वलते धाले म्हणला. 5 वलते नृत्य पोली कले येते पुलन पोली थाते निधून जाते म्हणला. 5 वलते निधून चाललंय वैतगलं. नंबल देते नंतर टांगतो म्हणते ब्लॉक करून टाकते म्हणला. लग्नच होय नाही ताय तोलू. मामा म्हणले लग्न होईल पण पोरगी बघायला गेलं की तिथं बोलायचं नाही, गप राहायचं. ते म्हणला तुम्ही म्हणतांत नाही नाही म्हणतांत म्हणला. त्याला फक्त माझं तेवढं लग्न लावून द्या. म्हणजे मामा दत्ता महाराज अभिषेक महाराज असे आम्ही निघालो 4-5 जण तिथं. नाही तुम्ही होत्या हो म्हणा ना. इज्जत कशाला घालता मग कीर्ताना? ते पुढं बघू आपण काय व्हायचं. पाकिटातले 500 तुम्हाला देतो पण हो म्हणा. इथं काहीच नाही माझ्याकडूनच तुम्ही घ्या. नितीन महाराज म्हणते तू सप्त्याला दे, माझ्याकडे काही नाही. इकडं लक्ष असू दे. ऐका सांगतोय मी, ऐका. गेलो त्याला पोरगी बघायला. असं बसलो तर आम्ही खुर्च्यावर वगैरे. त्या मुलीने चहा आणला. आता चहा सगळ्याला दिला, चहा घेतला. ह्याला दम नाही थोडा बी. दम खावा का नाही? दम नाही. चहा घेतला आणि चहा प्याला. चहा त्याच्या जिबीला पोळाला. मग गप बसाव सांगितलं होतं बोलू नको. ते कसं कळतंय? दत्ता मला त्या लय पोळलाय म्हणला. इतका त्या पोळला. मग आता हे बोलल्यावर पोरीनं गपची बसव ना. पोरगी काय म्हणली माहिती का? फुतून पी फुतून पी फुतून. कसे लग्न होते तुमचे सांगा बरं? आहे का नाही? काही नसते महाराज. बरोबर आहे का नाही? हा संसार आहे म्हणे, काही कामाचं नाही.